नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल चौगुले धामणे. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून नलिनी सुपर स्पेशालिटी क्लिनिक, राजारामपुरी, कोल्हापूर येथे गेली 5 वर्ष कार्यरत आहे. आज आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे नसांच्या आजारांविषयी थोडं जाणून घेऊयात. बऱ्याचदा आपण ही तक्रार ऐकतो की दोन्ही पायांना मुंग्या येणं, सुंदपणा येणं, पाय दुखणं, पायाचे तळवे भकभक करणं, कधी-कधी हातातही मुंग्या जाणवतात, हातांची पोटे दुखतात आणि काही वेळेला त्याचबरोबर तोल जाणं किंवा पायातून चप्पल निसटणं नकळत, अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं दुसरी कशाची नसून तर ती नसांशी निगडीत असतात. नसांना कोणत्याही पद्धतीची इजा झाल्यामुळे, नसांच्या वरचं कव्हर निघाल्यामुळे ही लक्षणं आपल्याला आढळून येऊ शकतात. तर आपण जाणून घेऊया ही नसांचा आजार कशामुळे नेमका होतो. तर आपल्या भारतामध्ये मोस्ट कॉमनली आपण जे बघतो की डायबेटिक पेशंट, मधुमेही रुग्णांमध्ये बऱ्याचदा शुगर वाढल्यामुळे त्यांच्या नसांवरचं कव्हरही निघत जातं आणि त्यामुळे ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे, जे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये B12च्या कमतरतेमुळे ही लक्षणं दिसू शकतात. आम्ही बघतो हायपोथायरॉईड पेशंटमध्ये, थायरॉईडच्या आजारांमध्येही नसांच्या निगडीत काही अशी लक्षणंही दिसू शकतात. काही वेळेला काही ड्रग्सचे साईड इफेक्ट, काही औषधांचे साईड इफेक्टमुळे, काही ऑटोइम्यून आजार जे असतात शरीरातले संधिवात संबंधितचे, त्यामध्येही आपल्याला न्यूरोपॅथीची लक्षणंही दिसू शकतात. त्याचबरोबर काही पॅराप्रोटिनेमिया सारख्या रक्तविकारांशी संबंधित आजारांमध्ये सुद्धा आपल्याला न्यूरोपॅथी दिसू शकते. तर सगळ्यात आधी त्याचं निदान करणं गरजेचं आहे. तर प्रायमरी ह्या लक्षणांवरून न्यूरोफिजिशियन किंवा मेंदूविकार तज्ज्ञ हे पुढच्या डायग्नोसिससाठी जातात. याच्या डायग्नोसिससाठी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते ती म्हणजे नर्व कंडक्शन स्टडी, म्हणजे नसांची तपासणी केली जाते. यामध्ये आम्ही एक माइल्ड इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन किंवा करंट देऊन मशीनवरती नसांची तपासणी करतो. त्याच्यामध्ये नसांची क्षमता किती आहे, नसा किती ॲक्ट होतात, किती टक्के डॅमेज झालेले आहेत आणि कोणत्या प्रकाराने डॅमेज झालेले आहेत हे आपल्याला समजतं. तर ह्या आजारांमध्ये ही टेस्ट सर्वात महत्त्वाची आहे, ज्यामुळे आपल्याला प्रायमरी निदान करण्यास कोणत्या टाईपची न्यूरोपॅथी आहे हे कळायला खूपच फायदा होतो. त्यानंतर मग आपण एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर की हा नसांशी निगडीत आजार आहे, आपण त्याची कारणं शोधण्यासाठी विविध रक्तांच्या तपासण्या करून, काही वेळेला काही स्कॅन करून त्याचं पुढचं निदान हे केलं जातं. वर मी जसं सांगितलं की ह्या वेगवेगळ्या आजारांमध्ये खूप कॉमनली दिसणारा आजार आहे. त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोल किंवा ड्रिंक्स करणारे, मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही लक्षणं खूप कॉमनली दिसतात. तर ह्याचं निदान नसांच्या तपासणी झाल्यानंतर, ब्लड टेस्ट झाल्यानंतर, जेव्हा योग्य निदान होतं त्यानंतर आपण मेडिसिन्स हे चालू करतो. बऱ्याचदा न्यूरोपॅथीचे ड्रग्ज असतात ते काही वेळेला सिम्प्टमॅटिक म्हणून आपण देतो आणि जी मेन कारण ज्याचं आपल्याला कळल्यानंतर तेही आपण सायमल्टेनियसली ट्रीटमेंट देतो. बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट ही लक्षणं घेऊन येतात आणि मग ब्लड टेस्टमध्ये डायबिटीसचं निदान होतं, हायपोथायरॉइडिझमचं निदान होतं. मग ती ट्रीटमेंट पण देणं, त्याचबरोबर न्यूरोपॅथीची ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. ही होती माहिती पेरिफेरल न्यूरोपॅथी संबंधी. अजून तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून मला त्या विचारू शकता.